हॅलो नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आजच्या दिवशी बऱ्याच गावांमध्ये गणपती बसले जातात। तर ते गणपती 1.5 किंवा 2.5 दिवसाचे असतात। तर आज आमच्या घरी पण सर्वांना उपवास वगैरे आहे, तर त्यासाठी मी साबुदाण्याची खिचडी बनवते। आणि मी आता इथे चहा आणि बटाटे वगैरे उकडायला ठेवले। तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा। माझा आजचा रुटीन कसं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर माझ्यासोबत कंटिन्यू राहा। इथे मी चहा बनवत ठेवला आहे, ते बघा। सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये मी काल रात्री शेंगदाणे भिजत ठेवले होते, ते आणि बटाटा हे दोन्ही एकत्र मी बॉईल करायला ठेवले। इथे मी साबुदाणा मस्त रात्रीच भिजत ठेवला होता, तो मस्त असा याच्यामध्ये काढून टाकलाय आणि ही कढई घेतली। पण पहिला मी अगोदर चहा बनवते। त्यांना फ्रूट्स वगैरे मी कापून दिलेत नाश्त्याला खायला सध्या। तर चला, झालास गौरव? चालू पेपर आहे। किती अभ्यास झाला? 1:30 वाजेपर्यंत अभ्यास करत होता। काय बोलतं? बघा टाकले झाले बघा कसे। अय मम्मी तुझे लावतं काय रे तेल का असा? नाही, कधीच नाही, कधीच नाही ना। तेच सांगतोय, वाट लावली ना, शाप वाट लावली। नाश्ता करून खावा लागतं। एवढी घाण आहे इथे बघा, ही रोज एवढे पडते। आणि इथं कुठेतरी तो चिमण्या घरटं वगैरे बांधतात, त्याच्यामुळे एवढी घाण येते, रोज पडते। आम्हाला उपवास आहे, पण सिनूला टिफिनसाठी मी आलू पराठा बनवलाय। हे बघा, एक झालेलं आहे मस्त असा, आणि ते होते असं मी बनवलं होतं बॅटर। आणि हे पीठ इथे आपला त्याचा टिफिन आता रेडी झालेला आहे। तर मी इथे माझ्या सिंटूचा टिफिन रेडी केलेला आहे। पराठा आणि टोमॅटो सॉस त्याला दिलं आहे। बाहेर कुत्र्यांचं भांडण चालू आहे, त्याच्यामुळे जास्त आवाज होते कुत्र्यांचा, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर केले। आता मी इथे साबुदाण्याची खिचडी बनवत आहे। त्यासाठी हे लागणारे साहित्य आहे, हे साबुदाणे आहेत भिजत घातलेले रात्रभर, बटाटा उकडलेला आणि शेंगदाणे उकडलेले, आणि ही मिरची। आणि आता आपण प्रोसेस चालू करू। मी इथे गोवर्धन घी वापरलं आहे। हे गरम झालं की याच्यात लगेच आपण मिरची घालू। आपण मिरची घातलेली आहे, मस्त आता आपण फेटून घ्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं होतं, आणि काही लोकांना मीठसुद्धा टाकलं आहे उपवासासाठी, पण मी टाकते म्हणजे आमचं चालतं। जर तुम्ही मीठ नका घालत तर घालू नका, ही स्टेप स्किप करा। आणि याच्यामध्ये हे बॉईल झालेलं बटाटा आहे ते फ्राय करून देते, आणि ते सुरुवातीला टाकते, काढायचं नाही आपल्याला, त्याच्यातच ठेवायचं। फ्रायच केलं आपण आता। त्याच्यानंतर शेंगदाणे पण आपण फ्राय करू असे। काही जण याच्यामध्ये शेंगदाणे भाजून त्याचं कूट बनवून टाकतात, ते पण छान लागतं। मी पण असेच करायची, पण आता बरोबर आज काहीतरी वेगळं करते, म्हणून हे बॉईल केलेले शेंगदाणे घातले होते। आणि याला जास्त काही मेहनत लागत नाही, ती फटाफट होत राहते। त्याच्यात घालू आपण ही खिचडी, आपलं साबुदाणा। हे मस्त मिक्स करून घ्यायचं, आणि स्लो फ्लेमवर झाकण देऊन थोडंसं ठेवायचं। हे बघा, हे मी अशा प्रकारे झाकण देऊन ठेवलेलं आहे। आणि मी आता हे झाकण 1 मिनिटांनी चेक करण्यासाठी काढीन, कारण मग ती खिचडी खाली अशी लागली नाही पाहिजे त्यासाठी। तर मी अशा प्रकारे 1 मिनिटानंतर हे झाकण काढलं, आणि आता पुन्हा एकदा लावते। पुन्हा आता 1-2 मिनिटांनी आपण हे बंद करू, कारण आपली खिचडी मला तर वाटते 3-4 मिनिटात होते, 5 मिनिटं पण नाही लागत त्याला। साबुदाणा ट्रान्सपरंट झालं आहे म्हणजे आपली खिचडी रेडी आहे। आणि बघा कशी सरसरीत अशी झाली, चिकट झालेली आहे, बघू शकता तुम्ही। चला
आता आमच्या घरी पाहुणे आलेत, त्यांनाही देऊन टाक. आता जेवण वगैरे करायचं नाही, तर बाकीचं मी काम नंतर करेन. पण घरातलं आता हे आवरलं आहे. तिकडे बेडरूममध्ये बघू चला. इथे बाहेर आज ऊन पडलंय म्हणून बाहेर कपडे लावलेले. हे बघा बेडशीट वगैरे काढली, सर्व वाळत घातलेत बाहेरच. उशा वगैरे इथे अशा उन्हात टाकल्यात. आता इथे संध्याकाळचे 4 वाजलेत आणि मी थोडा आराम केला होता. आणि आता उठल्यावर हे सर्व कपडे वगैरे जुळून घेईन मी आणि सर्व घराची क्लिनिंग चालू करीन. बेडचं आपला हे करून झालं की आपला बेडरूमचं 50% काम झालेलं असतं. आता या साड्या आहेत ज्या मला धुवायला टाकायच्या आहेत, त्या मी आता एकत्र करते आणि हे जे कपडे धुवायचे आहेत ते काढलेत. मग माझं पूर्ण करून क्लीन आहे. इथे टोटल रूमची मी क्लिनिंग केलेली आहे. आता बघू शकता. आता या रूमची क्लिनिंग करते. क्लिनिंग म्हणजे काय, फक्त कपडेच धुवायचे आहेत का मग सगळं ओके होईल. इथली तिथं गोष्ट आहे सर्व. त्यानंतर लवकरच आता उपवास सोडायचा आहे, त्याच्यामुळे जेवण पण लवकरच करायला लागेल. मी आधी कपडे धुवून घेते. आता हा पण आपला रूम एकदम क्लीन झालेला आहे, तर मी आता जेवण बनवायला जाते. थोडी बेसिंग आहे ती घासून घेते. तर इथे मी बेसिंग वगैरे साफ करून घेतलेली आहे. डायनिंग टेबल पण क्लीन आहे. इकडे पण सर्व साफ करून ठेवलेलं आहे अगोदरच बाप्पा. आणि आपली आता साफसफाई झालेली आहे. हे बघा साड्या मी धुवायला काढल्यात, एकदा लावून घेते मशीनला. आणि आता मी जेवण बनवायला घेते.
आज मी वरण बनवणार आहे, त्यासाठी ही डाळ ठेवली. आता ही डाळ उकडत ठेवते मी असे. वरणाच्या बरोबरच मी सुकी भाजी बनवणार आहे मटरची. तर ही आहे आपली फ्रोझन मटर. ही मेथीची भाजी आहे एक जोडी, त्याची थोडीशी मेथीची भाजी बनवते. मला असं थाली बनवायचं चाललं विचार. तर हे पकोडे बनवेन मशरूमचे आणि हे काय सॅलेड. तर मी अशा प्रकारचा मेनू आज तयार करणार आहे. तर चला मी आता जेवण सर्व बनवते, नंतर तुम्हाला दाखवते. कारण आता पुन्हा एवढी सर्व रेसिपी नाही शेअर करता येणार, त्यामुळे मी आता पटापट ही जेवण सर्व बनवते आणि पूर्ण झाल्यावरच मी तुम्हाला सर्व दाखवते. इथे सर्व जेवण झालेलं आहे. हे बघा, वरण, मटरची भाजी, तिखट, इथे चपाती आणि पराठा आहे. इथे लास्ट आपली भाजी ती गोड म्हणजे खीर, आणि तिथे आहे मेथीची भाजी. इथे कुकरमध्ये आहे भात. आज पाऊस नाही म्हणून बाहेर तुळशीसमोर आम्ही संकष्टी पूजणार आहोत. त्यासाठी दीदी आता तयारी करतात त्याची. स्कूल बॉय आलेला आहे, स्कूलवाला बॉय. कैसा गया दिन तुम्हारा आज? कधी जातं स्कूलमध्ये गेला तुझा कधी दिवस चांगला जातं? खराब. काय सांग? आल्या ट्युशनला. कोण पाठवते तुला आल्याला ट्युशनला? 7 वाजता जायचं आहे. अजून किती 30 मिनिट बाकी आहेत आमचा स्कूलमध्ये. आता स्कूल नाही ट्युशनमध्ये. चलो, कोणाला काय सांगू? इथे बाहेर खाली आलो तर तुळशीसमोर बघा कशी संकष्टी सर्व मांडून ठेवलेलं आहे, पाट वगैरे संकष्टीचा. आणि दोघींनी त्यांनी तयारी केलेली आहे सर्व ही. आणि आज कसं तांदळाने नाही तर रेती असते ना खडी, त्याच्यानं पुजलं जातं. आणि हे आहेत साखरेचे मोदक, आरत्या वगैरे केल्यात, पोळ्या वगैरे केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आता सर्व जमली की मग पूजा वगैरे करायला सुरुवात करतील. दीदी फळं घेऊन आलेले आहेत. ते दर संकष्टीला मंदिरामध्ये ही फळं देतात. मी त्यांना विचारलं पण ही कोण घेऊन चालले, तर त्यांनी राज चालले असं सांगितलं. मी व्हॉइस ओव्हर केलं आहे कारण शेजारीच गणपती आहे, त्याचं लाऊडस्पीकर चालू आहे. तर आता इथे स्वीटी आणि राज सिनोला पण घेऊन ट्युशनला चाललेत, तेव्हा गावात जाऊन मंदिरात ती फळं वगैरे देतील. आणि मग आता हे सर्व येऊन एकत्र सगळे पूजन वगैरे चालू करत. ताई आता इथे आरत्या वगैरे पेटवतात त्या. आणि होती सुटे जा चप्पल काढणं पाया पड जाता. ट्युशनला गेला, तिथं गेल्यावर समजलं का सुट्टी आहे, डायरेक्ट रिटर्न. एक बघ ना नाचतानाचा पाय पर येतो ताई. हे याचं पाय बघ. हा झाला, टिकली तरी लावते ना. नंतर खालीच राहा, थांब आरती व्हायची अजून. नंतर जाऊ. तर ही आहे संकष्टीची स्पेशल थाली, बघू शकता तुम्ही.
मला हे बनवायला मी 5 वाजल्यापासून स्टार्ट केला होता, तर मला 6 साडेसहा वाजलेले. तर अशी आपली पापड राहिले होते ते घेऊन करते, म्हणजे थाली आपली कंप्लीट होईल. काय खातोस? आंबा, रात्रीच्या आंबा. तुला नाईट वेव दिसते का बघूया आपण. बाहेरचा काहीच नाही दिसत, इकडनं बघूया आपण. हो अंधेरा, एकदम शांत वातावरण. ते काय गायी आहेत का काय? आज मी दिवसभरात काय काय केलंय ते मी तुमच्यासोबत शेअर केलंय. जर आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय सिनो. आणि हां, माझ्या आतापर्यंत जेवढ्यांनी माझे व्हिडिओ बघितल्यात त्यांना सर्वांना थँक्यू आणि बाय.